मंडळ अधिकाऱ्याने केली दणकेबाज कारवाई। कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी राजू झांबरे यांनी केलेल्या कारवाईने अवैध उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले। एका शेतात काही लोक अवैधपणे उत्खनन करीत असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुट्टीचा दिवस असताना तसेच जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणावर जाऊन ट्रॅक्टरने पळ काढला असल्याचे कळताच पाठलाग करून मातीने भरलेला ट्रॅक्टर पकडून सरळ ट्रॅक्टर थेट जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली। सुट्टीचा दिवस असून सुद्धा कर्तव्यात प्रामाणिकपणा असल्याचे प्रशासनात कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी राजू झांबरे यांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा असल्याचे दिसून येत आहे। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा। आज श्री गणेश चतुर्थी असताना शासकीय सुट्टी आहे, पण तरीही शासकीय सुट्टीच्या दिवशी कर्तव्यदक्ष अधिकारी मंडळ अधिकारी यांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा धडक मोहीम राबवून एक मातीचा ट्रॅक्टर ट्रॉली पकडलेला आहे। तो त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। असे हे कर्तव्यदक्ष अधिकारी मंडळ अधिकारी आपल्याशी बातचीत करीत आहे। सर, आपलं मत काय याविषयी? माझं असं मत आहे की मला 2-4 दिवसामध्ये काही शेतकऱ्यांनी काही म्हणजे तक्रार केली होती की बा हे मातीवाले पालन रस्ता हे ट्रॅक्टरद्वारे खराब करत आहे आणि कोणत्याही शेतातून माती उत्खनन करत आहे। त्यामुळे मग मला असं वाटलं की आज बा जरी सुट्टी आहे पण एक शासन सेवक म्हणून आपण दौरा करावून बघावं कोण कुठे उत्खनन करत आहे। पण मला जाताच एक रस्त्यात म्हणजे अधिकृत एक मातीचा ट्रॅक्टर मिळाला आणि त्याला विचार नाही केली का तुझ्याकडे काही रायटी आहे का, कुठून खोदकाम केलं, पण तो काही खोटा बोलला, इकून आणलं बा आर्वीवरून आणलं, इकून आणलं, तिकून आणलं। पण म्हणून मी ते रायल्टी नसल्यामुळे मी चेक केले, त्याच्याकडे रायल्टी नसल्यामुळे तो मी ट्रॅक्टर जप्त करू मी जिल्हाधिकारी कार्यालयात मी आज लावलेला। तर हे होते कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी विल्सन मोखाडेसह विलास मून, वर्धा ब्लास्ट, वर्धा।